मित्रो नमस्कार. मे महिन्याचा उत्तरार्ध संपत आलाय आणि पुढच्या 8 दिवसांनी जून महिना हा लागणार आहे. जून महिना सुरू होतोय. जून महिना हा नेहमीच वेगवेगळ्या संदिग्ध गोष्टींमुळे उरात धडकी भरवणारा ठरलेला आहे आजवर. अगदी 2020 सालच्या कोविड संक्रमण काळात महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या काही धनदांडग्यांच्या बिगडेल पोराटोरांच्या ज्या पार्ट्या चालायच्या त्या सुद्धा पीकवर होत्या. कारण जून महिन्यातच 7 तारखेपासून अनेक नटनट्यांच्या म्हणजे सिताऱ्यांच्या वाढदिवसांचा मोसम सुरू होतो. म्हणजे अगदी 10-12 जूनपर्यंत शेवटाला अमिताभ आणि रेखा अशा दिग्गज रोमॅन्टिक कपलचा एकामागोमाग एक येणारा असा वाढदिवस आणि मग हा मोसम संपतो. आता तुम्ही म्हणाले यात काय वेगळं, तर यातला सरळ सोपा दिसणारा वरवरचा मुलामा थोडासा खरवडला तर तुमच्या लक्षात येईल की या जून महिन्यात दिशा सालियनचा खून झाला. त्यानंतर पुढच्या काही दिवसात सुशांत सिंग राजपूतचा खून झाला. या 2 खुनांना वाचा फोडायला अनेक जण धडपडत आहेत. या खुनांबद्दल किंवा दिशा सालियनचा खून करण्याआधी तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल बोलणाऱ्यांकडे या प्रकरणाबाबत खरोखरच काही पुरावे आहेत का? या मंडळींना फक्त दिशा सालियन आणि सुशांतच्या मृत्यूबद्दलच एवढा कळवळा का आहे? आदित्य ठाकरे या युवा नेत्याचा यात सहभाग आहे असं जेव्हा छातीडोकपणे सांगितलं जातं तेव्हा या राज्यातलं सरकार, गृह खातं, गृहमंत्री आणि केंद्रातले भाजपेश्वर हे लोक या गोष्टींना गांभीर्यानं का घेत नाहीयेत? निव्वळ काही यूट्यूब चॅनल्स हा विषय सातत्यानं प्राईम टाईमचा टॉपिक बनवून आज होगा कल होगा असं करत बसलेत. असंच काही आहे का अशी शंका येते. मोबाईल टॉवर लोकेशन्स आणि कॉल रेकॉर्ड यांच्या जोरावर आदित्य ठाकरे, दिनो मोरिया यांची नावं मीडियात चर्चेला येतात, पण त्यांना प्राईम सस्पेक्ट ठरवून त्यांना चौकशीसाठी अटका देखील होत नाहीत. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेला FIR मानून त्यानुसार संशयित आरोपींवर प्राथमिक जी कारवाई होणे जे अपेक्षित आहे तर तसंही होताना दिसत नाही. त्या तक्रार अर्जावर FIR नंबर देखील टाकला जात नाही आणि तसं न करता म्हणजे FIR नंबर न देता पोलीस कुठल्या अधिकारात तपास सुरू झाल्याचं कोर्टाला सांगतात हे खुद्द माननीय न्यायालयानेच विचारलेलं आहे पोलिसांना. तेव्हा सामान्य माणूस म्हणून मला हा सगळा टाइमपास चालवलेला आहे असं वाटू लागतं. एक मोठी टीम दिशा आणि सुशांतच्या खुनाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या टीममध्ये ॲडव्होकेट निलेश ओझा असतील, विजय कुर्ले असतील, रशीद खान पठाण, इम्रान काझी असे वकील असतील आणि अर्नब गोस्वामी सारखं रिपब्लिक भारत किंवा दिल्लीचं Q5 सारखं चॅनेल यात प्रखरतेने बोलत असतात. मित्रो, यात एक गणेश इवरकर नावाचा सोकॉल्ड सुशांत सिंगचा मित्र जो त्याच नावानं यूट्यूब चॅनल चालवतो तोही आधीमध्ये काहीतरी उटपटांग फोटो आणि व्हिडिओ आहेत असा दावा करून आपलं दुकान चालवताना दिसतोय. तर याच्याकडे पुरावे आहेत असा दावा तो सातत्यानं करतोय. त्यानेच नितेश राणे आणि निलेश राणे यांना हे पुरावे दिलेत असंही तो बोलतो. पण मला तर हा माणूस डॅम्बिस वाटतो. मित्रो, मी मुद्दाम हा विषय काढला आता कारण या गोष्टीचं गांभीर्य कसं घालवायचं किंवा हे सगळं कसं फेक चाललंय किंवा हे नरेटिव्ह आहे, कुणाला तरी बदनाम करण्यासाठी हा मुद्दा काढला जातोय, हे जर कुणाला प्रस्थापित करायचं असेल तर हे असे फुटकळ चॅनल्स आहेत ना, अशी काही लोक आहेत की काहीतरी आपले उटपटांग काहीतरी येऊन तुमच्यासमोर सादर करतात. त्यामुळे यातलं गांभीर्य निघून चाललेलं आहे. मला कुणाची बदनामी करण्याचा माझा हेतू नाही किंवा कुणाच्या हेतूवर संशय घेण्याचाही माझा हेतू नाही. पण जे काही दिसतंय ते अशा पद्धतीनं तुमच्या समोर आल्यावर तुम्ही काय बोलणार अजून? मित्रो, मी मुद्दाम या जून महिना आणि गूढ रहस्य भरल्या घटनांची आठवण करून दिली कारण पुन्हा हा महिना तुमच्या आमच्या दारात उभा ठाकलाय आणि त्याच अनुषंगाने विचार केला तर दिशा सालियन सुशांत सिंग मृत्यू प्रकरण हे या सगळ्या हिमनगाचं एक टोक आहे जे आपल्याला वरवर दिसतंय. पण या दोघांच्या मर्डर मागे एक कारण, एक मोटिव्ह असा दडलेला आहे आणि यांचं जिवंत असणं हे नेमकं कोणाला तरी अडचणीचं ठरणार होतं. त्या लोकांनी यांना संपवलेलं आहे. बरं, दिशा, सुशांत ही फेमस नावं आपल्याला दिसतात, त्यावर आपण चर्चा करतोय. पण जो काही धिंगाणा घातला गेला होता, ज्या कोणी घातला असेल त्यांना तो निस्तरताना या दोघांनाच नाही तर जवळपास 9-10 लोकांना संपवावं लागलंय. त्यामुळे लोकांना संपवलं गेलंय हे कोणाच्याच लक्षात येत नाही. दिशाचा खून ज्या मालवणी परिसरात झाला त्या परिसरातला एक राजकारणीही या प्रकरणात गुंतलेला आहे. कसा गुंतलाय, तो स्वतः आहे की त्याच्या घरातलं कोण आहे गुंतलेला आहे. आणि या प्रकरणातून आपल्याला बाहेर काढलं जावं म्हणून
एका उंच दिप्पाड कमलनयन युवा नेत्यासोबत हा राजकारणी भाजपच्या लॉन्ड्रीतही कुर्निसात करून आलेला आहे. रथ कुणाचे होते, सारथी कोण होतं, हे सगळं तुम्हाला मी सांगेन कधीतरी सविस्तर. मालवणीच्या या राजाची दुखरी नस आता कमलनयनांच्या हाती आहे. त्याचा राजकीय फायदा उचलून जेवढं शक्य ते पॉलिटिकल मायलेज घ्यायचं हा अजेंडा आहे. ते घेतलं देखील जाईल. पण मालवणीतून कोण या प्रकरणात अडकलेलं आहे जगासमोर येणारच नाही मग त्यामुळे, आणि त्या 11 जीवांना मुक्ती देखील मिळणार नाही. आता मुद्द्याचं बोलतो. स्टीव्ह पिंटो नामक एक तरुण जो दिशाचा मित्र होता असा दावा केला जातो, आणि तो दिशाचा मित्र होता यासाठी बोलतोय की तो आता जिवंत आहे की त्यालाही संपवलं हे कळत नाही, कारण तो जून 2020 पासून बेपत्ता आहे. अलीकडे त्याच्या क्रिप्टिक मेसेजेसबद्दल कानावर आलं होतं, चर्चा झाली होती बरीच. मला वाटतं ॲडव्होकेट निलेश ओझांनी एका पत्रकार परिषदेत त्याच्या त्या क्रिप्टिक मेसेजेसचा उल्लेख केला होता. इंस्टाग्रामवर त्याने गुप्त संदेश टाकले होते. त्यात त्याने 7 जून 2020ला एकता कपूर नावाच्या एका प्रोड्युसरच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर झालेली पार्टी, त्या पार्टीत हेवन आणि अर्थ नावाच्या NGOतून मागवलेली नाबालिग अनाथ मुलं यांचा उल्लेख केलेला आहे. ही कोवळी अनाथ लेकरं नेमकी कशासाठी या पार्ट्यांमध्ये आणली जातात याचं उत्तर तपास यंत्रणांनी शोधलं पाहिजे. आपलं काम नाही आहे ते. पण झाले काय, करण जोहर, दिनो मोरिया, एकता कपूर अशा बॉलिवूडमधल्या ॲबनॉर्मल व्यक्तिमत्वांचे कारनामे ज्यांनी डोळ्यांनी पाहिलेत, आता त्या ठिकाणी जर युवा नेतेही आपले हजर असतील तर त्यांचे कारनामेही ज्यांनी पाहिलेत त्या साक्षीदारांचं जिवंत राहणं हे या मंडळींसाठी धोक्याचं ठरणार होतं. म्हणूनही या 9-10 लोकांना गायब केलं गेलं असावं. पण यातले अनेक जण हे मे महिन्यातच, जूनच्या आधी मे महिन्यातच देवाघरी गेलेलेत. म्हणजे यांचा त्या 7 जूनच्या पार्टीशी काही संबंध नव्हता का? तर तसं नाही आहे. या असल्या पार्ट्या कोविड काळात सतत होत असायच्या, कारण त्यावेळी सामान्यांवर बंधनं आणणारं सरकार, गृहमंत्री, पोलीस हे यांच्या वडिलांच्या आज्ञेबाहेर नव्हते. त्यामुळे आधी कुठल्याशा पार्टीत काही घडलेलं असू शकतं. आता आपल्याला पाहावं लागेल की हे 10 लोक नेमके कोण होते. तर यात पहिलं नाव आहे मनमीत ग्रेवाल. 15 मेला याचा मृत्यू झाला. ही इज अ TV ॲक्टर हू ॲक्टेड इन सिरियल्स लाईक आदत से मजबूर अँड कुलदीपक. कुलदीपक आणि आदत से मजबूर नावाच्या TV सिरियलमध्ये हा अभिनय करायचा, आणि हा सुशांत सिंग राजपूतचा क्लोज फ्रेंड होता. ही ॲलिजेडली किल्ड हिमसेल्फ बाय हँगिंग ऑन May 15, 2020. 2020 सालच्या मे महिन्यात 15 तारखेला याने स्वतःला गळफास लावून आत्महत्या करून घेतली. कारण सांगितलं जात आहे की फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते. नंतर दुसरं जी दिसते ती प्रेक्षा मेहता, मे 26ला हिने आत्महत्या केलेली आहे. ही सुद्धा एक TV ॲक्टर आहे. तिने सिरियलमध्ये काम केलं आहे. क्राईम पेट्रोल, मेरी दुर्गा आणि लाल इश्क अशा सिरियलमध्ये तिने अभिनय केलेला आहे, आणि ही सुद्धा वन ऑफ द क्लोज फ्रेंड ऑफ सुशांत सिंग राजपूत. तिने पण स्वतःला गळफास लावून घेतलं 26 मेला. कारण होतं की कामाचा ताण तणाव, मिळत नव्हतं काम की मिळालेल्या कामाचा तणाव आला होता देवाला माहिती, आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली. नंतर आहे क्रिश कपूर, 31 मे 2020. बघा, या सगळ्या 15, 20, 26 आणि 31 मे अशा एका पाठोपाठ एक आत्महत्या एकाच फील्डमधल्या, एकाच सर्कलमध्ये काम करणाऱ्या लोकांनी केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल कुणालाही काही चमत्कारिक वाटत नाही. त्या दृष्टीने तपासही केला जात नाही. आता हा जो क्रिश कपूर आहे त्याने 31 मेला त्याने आत्महत्या केलेली आहे. ही इज कास्टिंग डायरेक्टर. हा या इंडस्ट्रीमधला कास्टिंग डायरेक्टर आहे, जो वेगवेगळ्या सिरियलसाठी, वेब सिरीजसाठी, सिनेमांसाठी जी कथा असते त्या कथेतले जे काही पात्र आहेत ते पात्र सुटेबल कुणाला होतील अशा नटनटांना निवडण्याचं काम होतं. आणि त्याने जे काही प्रोजेक्ट केले त्यात रिया चक्रवर्ती हिच्या तो जवळचा होता. तिच्यासोबत म्हणजे रिया चक्रवर्तीने ज्यात काम केलं असे जलेबी आणि पुलकित शर्माच्या एका विरे नावाच्या विरे दी वेडिंग या सिनेमाचाही तो कास्टिंग डायरेक्टर होता. डाईड आफ्टर सफरिंग अ ब्रेन हॅमरेज ऑन May 31. ह्याला ब्रेन हॅमरेज झाला आणि त्यात तो मेला असं लिहिलेलं आहे. पण हे ब्रेन हॅमरेज कशामुळे झालं होतं ही कारणं, त्याच्या मागची कारणं अद्याप अस्पष्ट आहेत. ही इज ऑल्सो सेड टू बी वन ऑफ द क्लोज फ्रेंड ऑफ SSR. नंतर नंबर येतो तो दिशा सालियनचा. जून 8ला ती
काय आता तुम्हाला त्याची स्टोरी परत सांगायची गरज नाही. जून 8ला तिचा मृत्यू झाला. कसा झाला, काय झाला तो आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आहे समीर बंगेरा. जून 14ला याची डेथ झालेली आहे. ही इज अ co-founder of chief executive of digital music platform QQ Digital Media. He was killed in the road accident on outskirts of Mumbai on June 14. He is said to be the close to SSR. SSRच्या अगदी जवळ असलेला हा आणखीन एक या इंडस्ट्रीमधला एक कलाकार जो रोड ॲक्सिडेंटमध्ये मारला गेला. त्यानंतर आहे आनंदी धवन. जून 2014. आनंदी धवन इज अ मेंबर ऑफ SSR प्रोजेक्ट मिसिंग फ्रॉम द सेम डे ऑफ सुशांत डेथ. म्हणजे SSRच्या जी काही प्रोजेक्टमधली ती एक मेंबर होती, क्रू मेंबर, पण ती सुशांतची डेथ झाल्यापासून ती गायब आहे. आता ती कुठे आहे काय याबद्दल अद्यापही काही माहिती मिळालेली नाही आहे. आणि काही अफवा अशा पसरल्या होत्या की जी दुसरी ॲम्ब्युलन्स सुशांत सिंग राजपूतच्या घरातून बाहेर पडली होती, एका ॲम्ब्युलन्समध्ये सुशांतचा मृतदेह होता असं आपण जर मांडलं, तर जी दुसरी जी ॲम्ब्युलन्स होती त्यात तिची डेड बॉडी होती असाही एक संशय व्यक्त केला जातोय. त्यानंतर आपण ज्याच्या क्रिप्टिक मेसेजेसबद्दल बोलतोय तो स्टीव्ह पिंटो. स्टीव्ह पिंटो इज फ्रेंड ऑफ दिशा सालियन. तो दिशा सालियनचा क्लोज फ्रेंड होता आणि तो जून महिन्यातच गायब झालेला आहे. स्टीव्ह पिंटो हा दिशाचा सगळ्यात जवळचा मित्र होता असं बोललं जातं आणि त्यानेच काही क्रिप्टिक मेसेजेस टाकले होते की दिशाची जी काही आत्महत्या म्हणून दाखवली जाते तसं नाही आहे, ही हत्याच झालेली आहे, ती आत्महत्या करू शकत नाही. ही सेंट सम क्रिप्टिक मेसेजेस इन इंस्टाग्राम. हिज लास्ट फेसबुक ॲक्टिव्हिटीज ऑफ 30 जून. 30 जून 2020ला त्याचं शेवटचं जे काही ट्विट होतं, पोस्ट होती, फेसबुकवरती दिसली होती, त्यानंतर तो गायब आहे. त्याचे काही मेसेज डिकोड केले गेलेत आणि त्यात सापडलं असं की दिशा सालियनचा मृत्यू आणि काही पॉवरफुल पॉलिटिकल जे लोक आहेत त्यांच्या फार्म हाऊसमध्ये झालेली पार्टी याचं काहीतरी कनेक्शन आहे असं त्याने उल्लेख केलेला होता. आता तो सातत्यानं मधल्या काळात हे सगळं मांडत होता की याचा शोध घ्या, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यानंतर तो जो गायब आहे त्याचा काय अजून शोध लागलेला नाही आहे. तर बऱ्याच लोकांनी असं हे केलेलं आहे. त्यात विजय साळगावकर यांचं एक ट्विट दिसतं आपल्याला. आय थिंक दिशा डायड ऑन 7 जून नॉट 8. बँड्रा आणि मालाड असे 2 त्यांनी हॅशटॅग टाकलेले आहेत. तेही ॲक्च्युली क्रिप्टिकच आहे. ते शोध त्याच्या मागचा त्या नेमक्या हॅशटॅगचा अर्थ काय हाही शोध घेतला जाऊ शकतो. नंतर पुढचा विक्टिम जो आहे तो समीर शर्मा. ऑगस्ट 5 म्हणजे जून नंतर जुलै गेला आणि त्याचा नंबर लागला. ही वॉज ऑल्सो TV ॲक्टर. म्हणजे तो सुद्धा एक TV ॲक्टर होता आणि तो SSRचा क्लोज फ्रेंड होता आणि त्याने सुद्धा 5 ऑगस्टला स्वतःला टांगून घेतलं, गळफास घेतला. त्याच्या मृत्यूचं नेमकं काही कारण उघड झालेलं नाही आणि रॉचे ऑफिसर होते NK सूद, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की हा जो समीर शर्मा आहे त्याच्याही मृत्यूची चौकशी व्हावी. कारण त्यांनी उल्लेख केला आहे इन अ सेन्सेशनल रिव्हिलेशन एक्स रॉ ऑफिसर NK सूद हॅज कम आउट with a list of actors and people associated with Sushant Singh Rajput who was died under mysterious circumstances or have gone missing in months time. एका महिन्यात जी लोक म्हणजे मनमीत ग्रेवालपासून ही सगळी जी मंडळी आहेत अगदी समीर शर्मापर्यंतचा विजय साळगावकर या लोकांनी जे काही पोस्ट केलं होतं, जे काही ट्विट केलं होतं, हा विजय साळगावकर पण गायब आहे. इट सीम्स ही इज अ फ्रेंड ऑफ दिशा सालियन and knows truth about the death of her. He seems to be missing from June 14. ज्याने लिहिलेलं आय थिंक दिशा डायड ऑन 7 जून नॉट 8 असं जो लिहितो तो विजय साळगावकर गायब आहे जून 14 पासून. म्हणजे त्याचंही काय बरं वाईट झालं लोकांना ते शोधणं गरजेचं आहे. अगदी समीर शर्मापर्यंत आपण ही यादी वाचलेली आहे. हे सगळे जे लोक होते ते दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्याशी जोडले गेलेले होते. त्यांचं इंटरकनेक्शन होतं आणि
यातल्या आता ह्या लिस्टमधली एक दिशा सालीन वगळता बाकीचे ज्यांच्या आत्महत्या किंवा खून, जे बेपत्ता झालेत, जे काही झालंय ते काहीतरी मोठं कांड कव्हरअप करण्यासाठी घडवून आणलेलं आहे. या खुनांचा तपासही दिशा आणि सुशांतच्या खुनाच्या तपासासोबत केला गेला तर याचे धागेदोरे कुठे जाऊन पोहोचतात हे पाहणं रंजक असेल आणि काहीतरी प्रचंड मोठं असं त्यातून बाहेर पडणार आहे हे नक्की. पण मूलतः या प्रकरणाचं गांभीर्य ज्यांच्या लक्षात आलेलं आहे तेच या प्रकरणांमधून एक एक करत बाहेर पडताना दिसत आहेत आपल्याला. आणि नको ते छछोर टपोरी यूट्यूबर्स यावर बिनबुडाच्या वावड्या उठवत बसलेल्या आपल्याला दिसत आहेत. हा तपास नेटानं व्हावा, इमानदारीनं व्हावा असं आपल्याला वाटतंय, पण तपास यंत्रणांनी अद्याप आपल्या शर्टाच्या बाह्या सरसावल्या नाहीत, वर केलेल्या नाहीत आणि ते अजूनही पाण्यात हात घालायला घाबरत आहेत. काठाकाठावरूनच या प्रकरणाला हाताळू पाहत आहेत. अर्थात त्यांना वरून कुठल्या तरी आकांचे निर्देश आलेले असतीलच की गो स्लो. भूत पिशाच निकट नाही आवे असं हनुमान चालिसेत लिहिलेलं आहे. पण ज्यांना हनुमान चालिसा म्हणण्याची जबरी हौस आहे त्यांच्याच मानगुटीवर कुठलंसं भूत बसलेलं दिसतंय मला. कदाचित ते 100% पिशाचं असावं. या प्रकरणावरची सुनावणी पुन्हा याच जून महिन्यात सुरू होणार आहे. त्या सुनावणीवर कुठलाही अनुचित प्रभाव पडू नये म्हणून मी जास्त काही बोलत नाही आज. पण योग्य वेळ येताच मालवणी ते मलबार हिल, बँड्रा ते पाली हिल असे सगळे हितसंबंध आपण जनतेसमोर मांडणार आहोत. सध्या तुमच्या डोक्याला जरासा ताण द्या, या सगळ्या जांगड गुत्त्याला नीट समजून घ्या. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.